हॅलो, नमस्कार सर. नमस्कार. आज आहे 6 मे 2026. हो, बरोबर. हा. हो सर, तुम्ही जसं सांगितलं होतं अगदी त्याप्रमाणे वातावरण आहे. परंतु आता शेतकरी बांधव आपल्याला प्रश्न करताय, की सरांपासून संपूर्ण मे महिन्याचा अंदाज घ्या. तर मग काय राहील बर. परिस्थिती सर? शेतकऱ्याला म्हणा की सध्या हं. आता 7, 8, 9 समजा आज देखील 6, 7, 8, 9च्या दरम्यान राज्याच्या फक्त काही भागातच पाऊस पडणार आहे. हो, हो. आपण मागच म्हणलो होतो ना, यावेळेस पाऊस पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ हो, बरोबर. म्हणजे 6 5 18 जिल्ह्यामध्ये. हो. त्याच्यामध्ये बी काय होणार आहे, हं. पूर्व विदर्भामध्ये वर्धा जिल्हा, भंडारा जिल्हा, हं. चंद्रपूर, यवतमाळ, गडचिरोली, हो. त्याच्यानंतर अमरावती, हं. अकोला, हो, हो. बुलढाण्याचा इकडे खामगाव शेगावचा भाग, हं, हं. त्याच्यानंतर इकडं हिंगोली, हो. वाशिम, हं. नांदेड ह्या पट्ट्यामध्ये काय होणार आहे, जरा जास्त पावसाचा असर आहे थोडा. हो, हो, हो. सर, या या पावसामध्ये गारपीट पण होईल का? किंवा मग विजा? होणार आहे ना, या पावसामध्ये विदर्भात होणार आहे गारपीट. मग ते होईल हां. उमरेड, वर्धा जिल्हा, हो. त्याच्यानंतर नागपूर, भंडाऱ्याकडं, हो, हो. गडचिरोलीकडं, चंद्रपूरकडं, हं, हं. यवतमाळकडे होईल काही भागात, हो, हो. इकडे पुसदकडे होईल, कारंजा आडत्या परिसरात, हं, हं. आणि नांदेड, हो. आदिलाबाद तिकडे एक होईल. हो, हो. हा पाऊस मान्सून पूर्व पाऊस असेल ना सर? तो मान्सून पूर्व. हो, हो. मग सर आता राज्यात खरं तर पाऊस येण्यासाठी खूप कमी दिवस राहिलेत. मग शेतकरी अचानक बांधव 33 दिवस राहिले. शेतकऱ्याला म्हणा, हो, ते तुम्ही शेतीची कामे करून घ्या. हो, बरोबर. आता हे जे पाऊस आहे ना, तुम्हाला एक सांगू इच्छितो, हो, हो. कोल्हापूर जिल्ह्यात पण आहे. हो, 8 9च्या तारखेचा ऊसावाल्यासाठी चांगला आहे. हो. कोल्हापूर जिल्हा आहे, त्याच्यानंतर सांगली जिल्ह्यात आहे, इकडं पुण्याकडे देखील होईल, हां, हां. अहिल्यानगर भागात होईल, 2 श्रीगोंदा त्या पट्ट्यात, हो, हो, हो. त्याच्यानंतर इकडं सोलापूर जिल्ह्यात होईल, हं, हं. अं, धाराशिव जिल्ह्यात एक होईल, लातूर, हो. बीड काही भागात होईल, हं, हं. त्याच्यानंतर लातूरकडे, हो, म्हणजे नांदेडकर, हं, हं. परभणी, म्हणजे हो. ह्या पट्ट्यात पण थोडं थोडं आहे, म्हणजे जास्त नाही पण विखुरलेल्या स्वरूपात आहे. हो, हो. विखुरलेले म्हणजे काही भागात पडेल, काही भाग सोडूनही देईल. हम्म. हो, हो. आणि तुम्ही जसं सांगितलं की 6, 5, 11 जिल्ह्यांमध्ये जास्त पाऊस होणार आहे तर. हा, तिकडल्या विदर्भातच हे पाऊस हो. फक्त विदर्भासाठी. आपण आणि नेमकं काय झालं, वाशिम रिसोड भाग आहे ना, ते हो, तिकडे हो. हळदी हे काढणं चालू आहे, काही शेतकऱ्याचं मूग घ्यायचं. हो, काल बरोबर. देखील पाऊस झाला नाही, इकडे काही भागात झाला. हो, हो. बघितलं सर. आज देखील होणार आहे, काही काही भागात होईल आज पण. हां, हां. मग कोणत्या आज पण भागात होईल तिकडे, सर? आज तिकडे वर्धा, नागपूर, भंडाऱ्याकडेच होईल तिकडं. हो, हो, हो. वर्धा, नागपूर, भंडारा त्या जिल्ह्यांमध्ये. हो, हो. बाकी जिल्ह्यांना काही धोका नाही तर. हो, हो. हो. सर, मग आता हे सध्या जे तापमान वाढलेलं आहे यामध्ये अजून वाढ होईल की? ही पाऊस ना, हो. हळदीवाल्यासाठी जरा नुकसानकारक आहे. हो, बरोबर. तर त्या हळदीच्या शेतकऱ्याला म्हणा काही सतर्कच राहा, हो, हो, हो. कारण की ह्या 3 दिवसात पाऊस येणारच आहे चांगला. हो, म्हणजे हळद उत्पादक शेतकऱ्यांनी सतर्क राहायचंय आणि दुसरीकडे हो. आपण जर पाहिलं तर ऊस उत्पादक शेतकऱ्यांना थोडासा दिलासा मिळेल. दिलासादायक आहे. हो. हो. आणि त्याच्यानंतर एक सगळ्यात महत्वाचं, शेतकऱ्याला म्हणा की यावर्षी पाऊस लवकर येणार आहे. अचानक 33 दिवस पाऊस राहिलाय, शेतीची कामे करून घ्या. हो, हो, हो. म्हणजे आणि विशेष म्हणजे दरवर्षी तुम्हाला एक सांगतो की सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की दरवर्षी अंदमान जे बेट आहे समजा बंगालच्या खाडी, तिथं मान्सूनला 20 मे पर्यंत वातावरणच नसतंय, तयारच नसतंय. हो, बरोबर. 20 मे पर्यंत. दरवर्षी म्हणजे मला जसं कळतंय तसं लहानपणीपासून जसं मी अभ्यास करतो. हो, हो. पण यावर्षी झालं की यामध्ये 8 मे म्हणजे उद्यापासूनच तिथं समुद्रामध्ये हालचाली पाहायला भेटायला तर. हो, हो, हो. हा, त्यामुळे लवकर पाऊस येणार तर. हा, आणि त्याच्यामुळे एका दिवस काय होईल, 13 मे ते 17 मे याच्या दरम्यान अंदमान बेटावर मान्सून दस्तक देणारच आहे. हो, बरोबर. आणि मग तिथून दस्तक दिली त्याच्यानंतर मग पाऊस यावर्षी माझा तरी अंदाज आहे लवकर पाऊस येईल. हो, हो. मग सर, अंदमानमध्ये मान्सूननी दस्तक दिल्यानंतर आपल्या महाराष्ट्रात केव्हा येतो? म्हणजे किती दिवसानंतर? तिथून काय होतं, 10 12 दिवस केरळला यायला लागतात. हो, बरोबर. आणि तिथून काय होतंय की पुन्हा 5 6 दिवस आपले यायला लागतात. तर मग मी म्हणतो 7 8 जूनच्या दरम्यान. हो, पण हो. कधी कधी काय होईल,
हम्म, मान्सूनचा प्रवास कसा असतोय तुम्हाला एक सांगतो. मान्सून काय हो. होते, अंदमान बेट. अंदमान बेटून चेन्नईकडून श्रीलंकेकडे जाते, श्रीलंकेहून असा केरळकडे जाते, हो केरळकडून तसा गोव्याकडे येते, गोव्याहून मुंबईला जाते, मुंबईहून असं महाराष्ट्रात जाते. बरोबर. मग एक तर काय होतंय, मुंबईला आला तर हा. एक तर मग मुंबईला आल्याच्या नंतर एक तर गुजरातकडे जाते, इकडे आपलं उत्तर महाराष्ट्राकडून तिकडे तसं मध्य प्रदेशकडे जाते. हो हो बरोबर. आणि मग काय होईल, ह्या 4-5 वर्षापासून 2020 पासून शॉर्टकट मार्गानेच पाऊस यायला आपल्याला. हो 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 तिकडे न जाता समजा डायरेक्ट मग अंदमान बेटावून काय होईल, इकडे चेन्नईहून हैदराबादहून तेलंगणातून मराठवाड्यातून मग असं मधल्या मार्गाने सरासरी एक पहिले हो ऊन तापल्यामुळं. हो बरोबर. उष्णता पण भरपूर वाढली ना. पण मान्सूनचं कसं असतं, 3 हा. दिवस समजा. हो. याचं पण कसं असतं हे मान्सून बद्दल, हम्म. अंदमान बेटावर 2-3 दिवस पाऊस पडला की तिथं जाहीर केलं जातं. हो बरोबर. मग तिथून केरळला यायला 10 दिवस लागतात. मग हो. केरळमध्ये आल्याच्या नंतर त्या केरळ राज्यामध्ये 3 दिवस सारखा पाऊस पडला हा. की आज उद्या आणि परवा की मग हो. तिथं मान्सून जाहीर केलं जातं. हम्म. देवभूमी मान्सून आला असं जाहीर केलं जातं. मग तिथून हो. पुढचा प्रवास सुरू होतो. हो बरोबर. मग आपल्या महाराष्ट्राकडे येतो. हो. हो बरोबर. म्हणजे एकंदरीत यंदा मान्सून पूर्व पाऊस जो आहे तो लवकरच येणार आहे. हो. आणि यावर्षी परतीचा पाऊस चांगला पडणार आहे. परतीचा. हो बरोबर. म्हणजे शेतकऱ्यांना काही आता सध्या आपण सोशल मीडियावरती यापूर्वी अनेक ज्या काही बातम्या होत्या की त्यामुळे शेतकरी बांधव घाबरत होते, तसं घाबरण्याचं काही काम नाहीये. त्यामध्ये एल निनो वगैरे काही नसतंय. हो बरोबर. हो. ठीक आहे सर, तुम्ही अतिशय महत्वपूर्ण अशी माहिती आपल्या शेतकरी बांधवांना दिली त्याबद्दल धन्यवाद सर.